श्री स्वामी समर्थ. ज्याप्रमाणे एखाद्या भक्ताला स्वामींच्या दर्शनाची ओढ लागलेली असती, स्वामींची भेटण्यासाठी व्याकुळ झालेला असतो, त्याचप्रमाणे त्या भक्ताला बघण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी महाराजही तसेच व्याकुळ झालेला असतात. आजचा अनुभव असाच काही आहे. बघा, ह्या ताई आणि दादांना स्वामींनी खूप सुंदर असा अनुभव दिलेला आहे. प्रत्येकाला आलेले अनुभव हे खूप खरंच वेगवेगळे असतात. असे अनुभव ऐकल्यानंतर अंगाला शहारा येतो आणि महाराज किती छान भक्तांना अनुभव देतात हे कळतं. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आम्ही पुणे येथील रहिवासी. आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी आम्हाला दिलेला खूप सुंदर असा अनुभव शेअर करत आहे. हा अनुभव आहे 2020 मध्ये 6 सप्टेंबर 2020 या रोजी आम्हाला अक्कलकोट येथे स्वामी दर्शनासाठी जायचं होतं. मनामध्ये खूप काही होतं की महाराजांचं खूप दिवस झालं दर्शन घेतलं नाही, दर्शन झालं नाही, अक्कलकोटला गेलो नाही. पण त्यावेळेस परिस्थिती इतकी भयानक होती की सर्वत्र लॉकडाऊन झालेलं होतं, सर्व काही बंद होतं. तिथे मंदिर चालू आहे, महाराजांचं दर्शन होतं की नाही हेही माहीत नव्हतं. पण मनात खूप होतं की तिथे गेल्यानंतर महाराज दर्शन देणार म्हणजे देणार. आम्ही दोघांनीही ठरवलं की जायचं. त्यावेळेस मिस्टरांच्या मनात आलं की पावसाचे दिवस आहे आणि रस्त्याने पाऊस लागला तर काय करायचं, असे मनामध्ये विचार येऊ लागला. पण मी म्हटलं नाही, आता महाराजांनी बोलवलंय, महाराज सर्व काही बघून घेतील. महाराजांवरती सर्व सोडून, महाराजांना सर्व सांगून आम्ही निघण्याची तयारी केली. सर्व तयारी झाली. सर्वत्र पोलीस असतात, अडवतात. त्यामुळे आम्ही मोठ्या गाडीमध्ये गेलो नाही तर 2 व्हीलरवर जाण्याचा निर्णय घेतला, कारण ती गाडी कोणी अडवत नव्हतं आणि पहाटेच्या वेळी गेल्यानंतर कोणीही एवढं नसतं. आणि आम्ही खाण्यापिण्याचेही सर्व साहित्य बरोबर घेतले, कारण कुठेही काही चालू नव्हतं. मग आम्ही पहाटेच्या प्रवासाला सुरुवात केली. आमचा प्रवास सुरू झाला. महाराजांवरती सर्व सोडून आम्ही निघालो. निघल्या वेळेस आम्हाला खूप छान छान संकेतही भेटले आणि आम्ही चाललोत होतो त्यावेळेस आम्ही गेलो. अक्कलकोट येथे पोचलो. आम्हाला एकाही पोलिसांनी कुठेही अडवलं नाही. आमचा प्रवास महाराजांच्या कृपेने खूप छान झाला. पण काय झालं की वटवृक्ष मंदिर हे बंद होतं. मंदिर कधी उघडतं कधी बंद होतं काही माहीत नव्हतं. आम्ही मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो तेव्हा तिथे एका रूमवरती राहिलो होतो आणि त्यांचा नंबरही आम्ही घेतला होता. आम्ही त्यांना कॉल केला, तुमच्याकडे रूम आहे का? त्यांनी सांगितलं, हो रूम आहे. मग आम्ही लगबगीने जाण्यासाठी निघालो. तर तेवढ्यात आम्ही समाधी मठापर्यंत पोचलो. समाधी मठामध्ये 2-3 वृद्ध माणसे तिथे बाहेर बसलेले होते. यांनी मला विचारलं की त्यांना विचार की मंदिर कधी उघडतं, दर्शन कधी असतं. मी त्या वृद्ध माणसांना विचारू लागले, बाबा मंदिर कधी उघडे असते, किती वाजता उघडते, कधी बंद होते, दर्शन कधी होणार? ते बाबा त्यावर लगेच उतरले, नाही आत्ता जा दर्शनाला, लगेच दर्शन करून घ्या. मी म्हटलं, आम्ही खूप लांबून गाडीवरती प्रवास करून आलो आहे, लगेच आम्ही रूमवर जाऊन फ्रेश होऊन मग दर्शनाला आलं तर चालेल का? ते बाबा उतरले, नाही आत्ता लगेच घ्या म्हणजे लगेच घ्या, दर्शनाला लगेच जा. आम्हाला काही कळेनाच. आम्ही समजलं की महाराजांचीच इच्छा आहे की आत्ता दर्शन घ्यायचं आहे. कदाचित नंतर मंदिर बंद होईल किंवा काय होईल काही माहीत नव्हतं. मग आम्ही त्या स्थितीमध्ये दर्शनासाठी गेलो. समाधी मठातील दर्शन हे खूप छान आमचे झाले. त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि माझ्या मनात नकळतपणे महाराजांना असं म्हणण्यात गेलं
की स्वामी, आज तुम्ही प्रसाद दिला नाही, मोकळ्या हाताने मला बाहेर पाठवत आहात असं माझ्या मनात आलं आणि मी बाहेर आले. त्यानंतर एवढे दिवस मी तिथे अक्कलकोटमध्ये येत होती, पण कधी चोळाप्पा महाराजांचा वाडा बघितला नव्हता. तिथेलं दर्शन घेतलं नव्हतं. पादुका, ते महाराजांचं सर्व काही साहित्य मी कधीच बघितलं नव्हतं. मनात इच्छा झाली की ते बघण्याची आणि आम्ही चोळाप्पा महाराजांचा वाड्यामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला 2 मुली बाहेर दिसल्या. मी त्यांना विचारलं, महाराजांच्या पादुका इथेच आहेत का? तर त्या उत्तरल्या, हो इथेच आहे. त्यांनी मग आम्हाला आतमध्ये नेलं आणि महाराजांच्या पादुका, त्रिशूल, अंगरखा, आंघोळीसाठी असलेलं ते सर्व भांडे, सर्व काही साहित्य दाखवलं. आमच्या डोक्यामध्ये ती टोप घातला. खूप छान वाटत होतं. त्यानंतर त्या मुलींनी आम्हाला खडीसाखरचा प्रसाद दिला माझ्या हातावरती आणि मला कृतज्ञ झाली. महाराजांनी प्रसाद दिला. त्यानंतर काय झालं, आम्ही बाहेर आलो आणि तिथेच महाराजांच्या कपिला गायीची समाधी आहे आणि तिथे एक गायही होती. आम्ही तिले दर्शन घेतलं. मला जनावरांची खूप भीती वाटते, पण त्या दिवशी काय झालं कळालंच नाही. मी तिच्याकडे डायरेक्ट गेलो, तिला हात फिरवला आणि तीही आम्हाला प्रेमाने चाटू लागली. जणू काय स्वामीच तिच्या रूपामध्ये आमच्यावरती प्रेम करत होते. ती आम्हाला सोडतच नव्हती. त्यानंतर आम्ही तिथून दर्शन करून आलो, रूमवरती गेलो आणि फ्रेश झालो. त्यानंतर सकाळी लवकर पाठेच उठलो. म्हटलं आता आपल्याला वटवृक्ष मंदिराचे दर्शन घ्यायचे आहे. तिथे महाराजांचे दर्शन घेतले म्हणजे आपण इथे आल्याचं पूर्ण समाधान भेटेल आणि महाराजांची सर्व काही इच्छा आपली पूर्ण होईल असं म्हणून आम्ही लगबगीने तयारी केली, आवरलं आणि दर्शनासाठी गेलो. पण तिथे गेल्यानंतर असं कळलं की मंदिर बंद आहे, दर्शन होऊ शकत नाही. पण दर्शन होईल ह्या आशेने आम्ही अर्धा 1 तास तिथेच वाट बघू लागलो. थांबलो, तिथे खूप वेळ थांबलो. निराश झालो, खूप उदास झालो, दुःखी झालो. त्यानंतर आम्ही माघार निघण्यासाठी येणार तर सिक्युरिटी गार्डला सहज विचारलं, काका आम्ही खूप लांबून पुण्यावरून बाईकवर इथे आलो आहे. स्वामींची फक्त एक झलक आम्हाला बघायची आहे, स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे, प्लीज काही होईल का अशी विनंती केली. त्यावेळेस ते उद्गारले, तुम्ही आतमध्ये पंडित आहे त्यांना विचारा. असं म्हटल्यानंतर मी एकटीच आतमध्ये गेले, त्यांना विचारलं. त्यावेळेस ते मला म्हटले की हो जा आणि घ्या दर्शन. मी जो महाराजांचा तिथं खूप मोठा असा फोटो लावलेला होता त्याच्याकडे बघितलं आणि लगबगीने मिस्टरांना बोलवण्यासाठी बाहेर गेली आणि आम्ही दोघे जेव्हा आतमध्ये गेलो ते दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. कारण जो फोटो मी अगोदर बघितला होता त्यामधील महाराजांच्या डोळ्यातून मला अश्रू येताना दिसत होते. मी हा प्रकार तिथल्या पंडितांना सांगितला तेव्हा काय झालं काही त्यांनाही कळालं नाही. पण नंतर मला कळालं की ज्याप्रमाणे माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, मला महाराजांना भेटण्यासाठी उत्कंठा लागली होती, दुःख झाले होते, माझ्या स्वामींनाही असंच काही झालं असावं, त्यामुळेच त्यांच्या डोळ्यामधूनही पाणी येत होतं. मला ते दृश्य बघून आम्ही दोघेही खूप रडू लागलो. जणू काही स्वामी आमच्यासोबत बोलत होते, आम्हाला आशीर्वाद देत होते. त्यानंतर त्या पंडितांनी सांगितलं की थांबा. त्यांनी आम्हाला महाराजांचे अन्न, तिथले धान्य होतं ते धान्य दिलं, फूल दिलं आणि आम्ही जाण्यासाठी निघालो. तेवढ्यात तिथले एक मोठे पुजारी होते, ते तेथे आले आणि त्यांनी आम्हाला आवाज दिला, थांबा ताई. असं म्हटल्यानंतर आम्ही थांबलो. त्यांनी आम्हाला महाराजांची विभूती, त्यानंतर मोठा हार, हे सर्व काही आम्हाला दिले. आम्ही खूप कृतज्ञ झालो. ते म्हटले की हे जे धान्य आहे ते तुम्ही तुमच्या धान्यामध्ये घरी टाका. असं म्हटल्यानंतर खूप छान वाटलं आणि पहिल्यांदाच असं झालं की मी अन्नछत्रात जाऊन भोजन केलं नव्हतं. मनात आलं की महाराजांच्या
अन्नदानासाठी काहीतरी देणगी द्यावी. मी तिथे त्यांना सांगितलं की मला अन्नदानासाठी काहीतरी द्यायचं आहे. त्यांनी मला सांगितलं, नंबर दिले आणि मी तेथे अन्नदानासाठी पावती फाटली आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासात आमचा खूप छान झाला. पाऊस एकही थेंब महाराजांच्या कृपेने आम्हाला जातानीही पण लागला नाही आणि येतानी पण लागला नाही. ज्यावेळेस आम्ही घरी आलो त्यावेळेस इतका जोराचा पाऊस चालू झाला की तो बघून असं वाटलं की आपल्याला 2 दिवस पाऊस लागला नाही. जणू काही स्वामींनी आकाशाला हातच लावला होता. पाऊस आमच्यासाठी येऊ दिला नव्हता. घरी आल्यावर एवढा पाऊस झाला की काही विचारता सोय नाही. महाराज कसे माझ्या सोबत आले होते हे मला कळलं. प्रत्यक्षात स्वामींनी आम्हाला दर्शन दिलं. आमच्यासाठी स्वामी रडले. हा आमच्या जीवनातील सर्वात मोठा क्षण होता. कारण आपल्यासाठी स्वामी रडणं हे सोपी गोष्ट नाही. आपण रडू शकतो पण स्वामी नाही. ज्या वेळेस असं होतं त्यावेळेस खरंच खूप धन्य झाल्यासारखं वाटतं. आपल्या भक्तीचे सार झाल्यासारखं वाटतं. महाराजांची कृपा अशीच आमच्यावरती कायम राहिलेली आहे आणि यापुढेही राहणार आहे. महाराजांना एवढीच विनंती आहे की जे स्वामींनी अभयवचन दिलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी त्याची प्रचिती वेळोवेळी प्रत्येकाला देत असतात. ते जर पॉझिटिव्हिटी घेण्यासाठी, पॉझिटिव्ह विचार करण्यासाठी जर घेतलं तर खूप मोठी शक्ती आपल्याला मिळत असते. एवढ्या एका वाक्यानेच खूप मोठा आधार मिळत असतो. स्वामी प्रत्येकाला याची प्रचिती देतात म्हणजे देतात. असे कित्येक भक्त आहे त्यांना असंख्य असे स्वामींचे अनुभव आलेले आहे. असा माझा छोटासा अनुभव होता. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या ताईंना महाराजांनी दिला आहे. कितीही कठीण परिस्थिती असो, काहीही असो, पण दृढ जर भाव असेल, दृढ श्रद्धा असेल, महाराजांच्या दर्शनाची व्याकुळता असेल तर स्वामी त्यांना दर्शन देतात म्हणजे देतात. स्वामी एकतर तिकडे बोलवतात किंवा इकडे येऊन भक्ताला स्वतः दर्शन देत असतात. स्वामींना तेच भक्तीच प्रिय आहे. तुमचा पैसा वगैरे त्यांना काहीही नको. फक्त आणि फक्त तुमची जी भक्ती आहे ती महाराजांना प्रिय असते. त्यामुळे महाराजांची भक्ती नेहमी निस्वार्थ भावनेने करत राहा. महाराज तुम्हाला नक्की साथ देतील. प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया सुंदर अशा अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.